रोहित पवारांचा हा रडीचा डाव आहे. आपण परवा देखील पाहिलं. खरं तर आम्हाला असं वाटतं की सांगता सभा ही आपण काय कामं केली ही जनतेला सांगण्यासाठी असते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सध्या लाईनमध्ये उभा आहेत आणि त्या मतदान करण्यासाठी त्या मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत. आपल्यावर रुपाली ताई आहेत. ताई, मतदानासाठी आलाय, सहकुटुंब दिसतं. हो, सहकुटुंब आज मतदानासाठी आलं. माझा मुलगाही पहिल्यांदाच मतदान करतोय. त्याचंही पहिल्यांदाच वोटिंग कार्ड आलेलं आहे आणि सकाळपासून आम्ही पाहतोय अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मतदार हे अतिशय चांगल्या पद्धतीने या मतदानाला प्रतिसाद देताना दिसतात. गर्दी आहे, व्यवस्था निवडणूक आयोगाकडून चोख निवडणूक आयोगाकडून व्यवस्था झालेली आहे. आम्ही आमच्या पातळीवरती लक्ष घालून गर्दीच्या ठिकाणी, वाहतुकीच्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. पण अपेक्षेपेक्षा अनेक वर्ष आम्ही विधानसभा, लोकसभा, महानगरपालिकेच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत. पण यावेळची निवडणूक खरं तर फार उत्साहाने, आम्ही जेव्हा सकाळी 6:30 वाजता काही बूथवरती होतो तर 6:30 वाजता सकाळी रांगा लागलेला मी पहिल्यांदा पाहिलं. इतक्या चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आहे. नागरिकांची कुठेही गैरसोय होणार नाही याच्यासाठीची काळजी निवडणूक आयोगाने घेतलेली आहे, स्थानिक पातळीवरती घेण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं रात्री तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पवारांनी काही व्हिडिओ ट्विट केलेत, पैसे वाटप झालेत वगैरे, हे सगळे असे आरोप जे आहेत ते रात्रीपासून सुरू झालेत. रोहित पवारांचा हा रडीचा डाव आहे. आपण परवा देखील पाहिलं. खरं तर आम्हाला असं वाटतं की सांगता सभा ही आपण काय कामं केली ही जनतेला सांगण्यासाठी असते. पण सांगते सभेमध्ये सुद्धा जे रडण्याची नौटंकी वगैरे केली हे महाराष्ट्राच्या लोकांना आवडणार नाही आहे. तुम्ही विकास कामं काय केली ही त्या वेळेत सांगणं अपेक्षित होतं. याउलट तुम्ही दादांची सभा पाहिली, दादांनी सभेमध्ये जेवढी कामं केली त्याच्या निम्मी सांगितली नसतील, कारण की तितका वेळही मिळाला नाही. वेळ संपला पण कामं संपली नाहीत सांगायची. आपल्याकडे मला असं वाटतं रोहित पवारांकडे सांगण्यासारखी कामं नाही आहेत. लोकांकडे मतं कोणत्या मुद्द्यावर मागावे ते मुद्दे नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीने आरोप करणं, अशा पद्धतीने बालिश विधानं करणं आणि आपला पराजय दिसतोय, हार दिसतोय आणि त्या नैराश्यातून ते सातत्याने अशा पद्धतीचे ट्विट करतात आहेत आणि विधानं करतात आहेत. मला असं वाटत नाही त्याच्या ही लढाई धनशक्ती विरुद्ध सहानुभूती आहे की विकासाची लढाई आहे. धनशक्ती आणि जनशक्ती हे रोहित पवारांच्या मनाचे खेळ आहेत. तुम्ही इथे लोक पाहतात, अतिशय सुशिक्षित वर्ग हा या निवडणुकीच्या निमित्तानं बाहेर पडलेला आहे आणि अशा पद्धतीची विधानं त्यांनी करणं फार चुकीची आहेत. त्याच्यामुळे ही विकासाची लढाई ही केंद्र सरकारने केलेला विकास, राज्य सरकारने केलेला विकास आणि यातला फरक दिसतोय. जागतिक पातळीला भारताला घेऊन जात असताना जो भारताचा प्रतिसाद, ही भारताची लोकशाहीची निवडणूक आहे, लोकसभेची. हे चित्र वेगळं दिसतंय. मतदान हे उत्साहाचं चित्र आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोक मतदान करतात. ही संसदेची निवडणूक आहे, लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करतो. गावकी भावकीची निवडणूक नाही आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही आहे. ते म्हणून ती भावकीची निवडणूक भावनिक तिकडे घेऊन चाललेत. जनता फसणार नाही. त्याच्यामुळे 4 तारखेचा निकाल हा नक्की कसा असणार आहे हे आपल्याला दिसून येईल. 4 तारखेचा निकाल कसा असेल हा आपल्याला दिसेल, असा विश्वास रुपाली चाकणकरांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, धायरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.